नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आजचा ब्लॉग खास असणार आहे. आज आहे भोगी, म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. उद्या आहे मकर संक्रांती आणि आज भोगी आहे. भोगीचं विशेष महत्त्व असं म्हणजे मानलं जातं की जुन्या गोष्टी विसरून मागे टाकून नवीन जीवनाची सुरुवात करावी, असं याचं महत्त्व आहे. त्याच्यामध्ये असं पण मानलं जातं की पंजाबमध्ये वगैरे जे जुन्या वस्तू आहेत जे वापरण्यायोग्य नसतात त्या जाळून त्याची होळी पेटवली जाते आणि नकारात्मक ज्या पण गोष्टी आहेत त्या विसरून सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रोत्साहन देतात, असं त्याचं मान्यता आहे. तर आज आमच्या पण घरी ते केलं जातं, म्हणजे ऑल ओव्हर ते महाराष्ट्रात केलं जातं. आंध्र प्रदेश, पंजाब, गुजरात या सगळीकडे केलं जातं. आणि प्रत्येक याचे वेगवेगळे हे असतात, म्हणजे पंजाबमध्ये वेगळ्या प्रकारे केलं जातं आणि महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे केलं जातं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की महाराष्ट्रात कशा प्रकारे केलं जातं. माझ्या मम्मीने पण तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये जे शेतीतील जे आपले उत्पन्न निघतात त्याच्या 12 प्रकारांची भाजी असते त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला दाखवतो ती भाजी आम्ही पण केलेली आहे, मम्मीने पण केलेली आहे ॲक्च्युली. आणि भाकरी पण असतात, बाजरीच्या भाकरी असतात, त्याच्यामध्ये तीळ घालून भाकरी केली जाते. तर दाखवतो तुम्हाला. त्याच्या आधी हे बघा, अधीरा. हाय अधीरा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना. तर चला आता तुम्हाला दाखवतो भाजी बनवलेली आणि भाकरी बनवलेल्या, आणि त्याच्यामध्ये काय काय भाजीमध्ये काय काय मिक्स केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, इथे आहे 12 मिसळीची भाजी, म्हणजे याला 12 मिसळीची भाजी बोलतात, कारण तुम्हाला म्हणल्याप्रमाणे याच्यामध्ये 12 प्रकारच्या भाज्या मिक्स केलेल्या असतात. तर याच्यामध्ये आता मम्मीने काय काय मिक्स केलंय हे मी तुम्हाला मम्मी सांगेल तुम्हाला याच्यामध्ये काय काय तिने मिक्स केलंय ते. ह्याच्यामध्ये मी हरभरे, वांग, वालाची शेंग, बीन्स, वाटाणे, परत बोर, गाजर, पेरू आणि शेंगदाणे आणि टोमॅटो एवढं मिक्स केलंय, म्हणजे 12 मिसळीची भाजी. तीळ टाकलेत. ओके. हा, तीळ पण टाकलेत, त्याच्यात तीळ टाकावं लागते तर. ओके. हा, आणि ही बाजरीची भाकरी बघा. त्या बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ही बाजरीची भाकरी केली. तीळ लावले त्या बाजरीच्या भाकरीला. भोगीच्या दिवशी हे अशा प्रकारची करायला लागते भाजी. आणि याच्यामुळेच याला जे आपण नॉर्मल म्हणतो की तिळगुळ घ्या गोड गोड बोला, याच्यामध्ये पण ते उद्याचं आहे, मकर संक्रांतीचं उद्याचं आहे. आणि हेच बघा, काय म्हणणं आहे तुमचं मम्मा? मम्मा तुझं नाव काय आहे? ह्या आतूचं नाव काय आहे? मोठ्या आतूचं नाव काय आहे? माझं नाव काय आहे? मोठ्या चाचूचं नाव काय आहे? आईचं नाव काय आहे? आणि आपल्या मोठ्या आईचं नाव काय आहे? छाऊबाई. आणि आपल्या बाईचं नाव काय आहे? जागलाबाई. आणि मम्माचं नाव काय आहे? नाही आहे का? आणि आपलं बाबाचं नाव काय? भास्कोल बाबा आहे होय. ओके. आणि पप्पाचं नाव काय? राहुल पप्पा आहे. आणि अण्णाचं नाव काय आहे? लतन अण्णा. आणि गावाकडच्या आईचं नाव काय आहे? छैया आहे होय. आणि आपल्या नाना चाचूचं नाव काय आहे? गणेश आहे होय. ओके. तर मित्रांनो, अशी सगळी तयारी चालू आहे भोगीची. तर स्पेशल सण असतो हा सगळ्या बायकांसाठी. आता उद्या मम्मी आणि आजी, दोन्ही आजी आहेत आणि आणखीन एक वहिनी आहेत, त्या जाणार आहेत उद्या आळंदीला, कारण आळंदीला प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या दिवशी ह्या जातात. तर त्या उद्या तिकडे जाणार आहेत. म्हणजे अशी सगळी तयारी चालू असते. महाराष्ट्रात हा सगळ्या बाया मिळून खूप मस्त बनवतात सण. इकडे आळंदीला वगैरे जातात. मी जेव्हा लहान होतो, मला आठवते, तेव्हा आमच्या इथे एक मंदिर होतं. तिथे सगळ्या बायका मिळायच्या, पूर्ण गावातल्या एकत्रित व्हायच्या, आणि तिथे सगळ्या एकमेकांना हळद कुंकू लावणं, त्याच्यानंतर एकमेकींसोबत थोडासा टाईम स्पेंड करणं, हे तेव्हा चालायचं आमच्या गावी असते नेहमी. तर असे सगळे भरपूर किस्से आहेत. आणि त्याच्याच रिलेटेड, म्हणजे संक्रांतीच्या रिलेटेडच आजी एक आज गाणं म्हणून दाखवणार आहे आपल्याला, जे की तुम्हाला नक्की आवडेल, मला खात्री आहे, कारण गाणं पण तसंच आहे ते. तर तुम्हाला ते गाणं ऐकवतो मी.
चला आता आजी म्हणून दाखवते. बघा आता आज भोगी हाय, उद्या सक्रातर हाय. गंधारी कुंती सख्या बहिणी आहेत. कैरव पांडवाचं त्यांनी येवदे लावून दिलेलं होतं. लय त्यांची दुई आहे. आला सक्रातीचा सण, आला सक्रातीचा सण, घ्या ववसा घाला तिळगुण, घ्या ववसा घ्या तिळगुण. एक आगळी 100 जण, एक आगळी 100 जण, हायत गंधारीला पुत्र, हायत गंधारीला पुत्र. केला चिखलाचा ऐरावती, केला चिखलाचा ऐरावती, वरी बशिवलं गंधारीला, वरी बशिवलं गंधारीला. वांदिलय नगर नारीला, वांदिलय नगर नारीला, गेली कुंतीच्या वाड्याला, गेली कुंतीच्या वाड्याला. डाव्या पायाच्या अंगुठ्यानं, डाव्या पायाच्या अंगुठ्यानं, कुंकू लाविल दरवाजाला, कुंकू लाविल दरवाजाला. भीम तालीम खेळून आला, भीम तालीम खेळून आला, कागच्या माता चंद्र कोमेला, काग माता चंद्र कोमेला. काय सांगू भीमा तुला, काय सांगू भीमा तुला, एक आगळी 100 जण, एक आगळी 100 जण, हायत गंधारीला पुतर, हायत गंधारीला पुतर. केला चिखलाचा ऐरावती, केला चिखलाचा ऐरावती, वरी बशिवलं गंधारीला, वरी बशिवलं गंधारीला. वांदिलय नगर नारीला, वांदिलय नगर नारीला. आली आपल्या वाड्याला, आली आपल्या वाड्याला, डाव्या पायाच्या अंगुठ्यानं, डाव्या पायाच्या अंगुठ्यानं. कुंकू लाविल दरवाजाला, कुंकू लाविल दरवाजाला. भीमभारी कुर्द आला, भीमभारी कुर्द आला. गेला इंदर सबिला, गेला इंदर सबिला, इंदर सबिचा गजिंदर हाती, इंदर सबिचा गजिंदर हाती. त्या हातीची सोंड सोनेरी, त्या हातीची सोंड सोनेरी, वरी घातीलय अंबारी, वरी घातीली अंबारी. हाती सजीवला भवत परी, हाती सजीवला भवत परी, वरी बशिवलय कुंतीला, वरी बशिवलय कुंतीला. वांदिलय नगर नारीला, वांदिलय नगर नारीला, गेली गंधारीच्या वाड्याला, गेली गंधारीच्या वाड्याला. डाव्या पायाच्या अंगुठ्यानं, डाव्या पायाच्या अंगुठ्यानं, कुंकू लाविल दरवाजाला, कुंकू लाविल दरवाजाला. गिग गंधारी उसन, गिग गंधारी उसन, नाही घेतील पूर्वी जलावून, नाही घेतील पूर्वी जलावून. केला सक्रातीचा सण, केला सक्रातीचा सण, घ्या वावसात घ्या तिळगुळ, घ्या वावसा घ्या तिळगुळ. ठीक आहे, झालं. ओके, मस्त मस्त. थँक्यू, बाय. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू. काय सांगणार का ऑडियन्सला? हा ऑडियन्सला काय सांगणार का? हा, काय सांगू आता आयुषला, काय नाही. हे सांगितलं सक्रातीचा सण. ही बघा, ही डिलीट करा माझ्या नातवाला. काय डिलीटच करा म्हणली बाबा आता तर. डिलीट कर, काय झालं? डिलीट नाही, हा, डिलीट म्हणजे हटवून टाका असतं, हटवून टाकणे असते. हा, सबस्क्राईब करा, हे व्हिडिओला लाईक लाईक करा, हा, हा. आणि कमेंट करा, हा मित्रांसोबत शेअर करा. हा. गाणं कसं वाटलं सांग. सांगा कसं वाटलं गाणं, कुठलं तर सांगा आम्हाला. तर मित्रांनो, आजीचं गाणं म्हणून झालेलं आहे आणि तुम्हाला गाणं कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजी पण ते बोलली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच छोटासा ब्लॉग होता, भोगी स्पेशल. उद्याची सगळी तयारी तुम्हाला उद्या दाखवेलच कशी काय तयारी आहे ते. आज ॲक्च्युली आमची जी बिल्डिंग आहे अपार्टमेंट, त्याची टाकी म्हणजे वापराच्या पाण्याची टाकी जी आहे ती धुवायला काढलेली आहे.
तर त्याच्यामुळं पाणी नाही आहे. आणि आत्ता वाजला 1 तरी माझी आंघोळ नाही आहे, बिकॉज मी थोडंसं लेट उठलो, 9 वाजता उठलो. नाही तर आजची जी पण तयारी होती भाजी करतानाची वगैरे ते मी दाखवली असते, पण मी उठलो लेट थोडा त्याच्यामुळे. आणि उठून लगेच फक्त तोंड धुवून मी दीदीला सोडायला गेलो होतो. घरी आल्यावरती मला आंघोळ करायची होती, पण घरी येईपर्यंत पाणी गेलं पूर्ण. त्याच्यामुळे मला आंघोळ आणखीन करायला जमलेली नाही आहे. बाकी सगळ्यांचं तर आवरून वगैरे झालेलं आहे आंघोळी वगैरे करून. तर आता 2-2:30 वाजेपर्यंत पाणी येईल, त्याच्यानंतर मी आंघोळ करणार आहे. तोपर्यंत आजचा जो छोटासा व्लॉग होता आपला तो आज एडिट करणार आहे भोगी स्पेशल. आणि उद्याची तयारी तर मी तुम्हाला म्हणलो आहे की उद्याची तयारी मी तुम्हाला सगळी दाखवेलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्या संक्रांत स्पेशल व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.